हेलो बच्चों, कैसे हो? माझं नाव युवराज कराड अँड माय सेल्फ इज युवराज कराड, BE Mechanical, M.Tech in Designing Engineering, and I have experienced more than 12 years into this interesting subject, physics. अगर आप 11th साइंस में हो, if you wants to do some success into this 11th and 12th science, one of the major and compulsory aspect you need to learn it is physics. So भैया इसमें आज ही पहले लेक्चर में बात कर लेते हैं, इसमें इंटरेस्ट डाल दो. कोणी म्हणायला नको कि फिजिक्स अवघड होतं, फिजिक्स बोरिंग है, ऐसा कोई नहीं बोल सकता. आणि जर तो बोलत असेल का फिजिक्स बोरिंग आहे तर त्याला शिकवणारा टीचर बोरिंग असेल. सो फिजिक्स खूप मजेशीर गोष्ट आहे दोस्तों. फिजिक्स मीन्स व्हॉट? फिजिक्स इज नथिंग बट नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. फिजिक्स इज नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. प्रत्येक दिवशी सकाळी सनराइज होतो, सनसेट होतो. भैया यहाँ पे ठंडी के बाद आता है समर, समर के बाद आता है मॉनसून. दिस इज ऑल्सो फिजिक्स. इन समर वी ऑलवेज लाइक टू ईट मैंगोज एंड वाटरमेलन. दिस इज ऑल्सो ए फिजिक्स. द रेज वी आर गेटिंग फ्रॉम सन इज ऑल्सो फिजिक्स. या निसर्गामध्ये जे काही घडतंय, जे काही आहे, जे काही घडणार आहे, घडत आलंय, निसर्ग म्हणजे फिजिक्स. द सायंटिफिक वे टू लर्न दिस नेचर इज कॉल्ड एज फिजिक्स. फिजिक्स इज ऑल अबाउट आवर इंटरेस्ट. फिजिक्स इज ऑल अबाउट रूट ऑफ सायन्स. फिजिकल वर्ल्ड मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे बघा. क्वांटिटी. व्हॉट इज क्वांटिटी? डू यू नो क्वांटिटी? यू नो. मी फिजिक्सची डेफिनेशन सांगितली तुम्हाला. काय सांगितली? इट इज ऑल अबाउट नेचर अँड नॅचरल फेनॉमेनास. दिस इज डेफिनेशन ऑफ फिजिक्स. ओके. Now, in which way we are going to learn this nature and natural phenomena? First point is quantity. You know quantity. What is quantity? Quantity means length, mass, time, temperature, energy, force, magnetic field, electric field. हे सगळं कोण आहे? क्वांटिटी आहे. अशी एखादी गोष्ट जी मोजणं गरजेचं आहे त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. काय म्हणतो आपण त्याला? फिजिकल क्वांटिटी. द थिंग विच इज नेसेसरी टू मेजर. एखादी गोष्ट जी मोजणं फार गरजेचं आहे. का? बिकॉज इट रिप्रेझेंट्स समथिंग. एखादी गोष्ट जी काहीतरी रिप्रेझेंट करते आणि तिला मोजणं फार गरजेचं आहे त्याला काय म्हटलं जाणार? क्वांटिटी. विच आर द क्वांटिटीज? मग त्याच्यात फरक आहे बरं का. द थिंग, द सायंटिफिक टर्म विच रिप्रेझेंट्स an important aspect. एका इम्पॉर्टंट ॲस्पेक्टला जी गोष्ट रिप्रेझेंट करते अँड हुज मेजरमेंट इज नेसेसरी. हुज मेजरमेंट इज नेसेसरी इज कॉल्ड एज क्वांटिटी. नाउ माय नेक्स्ट पॉइंट इज क्वांटिटी and its types. Number 1 type, it is fundamental and derived quantity. पहिला टाइप सांगतोय मी तुम्हाला. क्वांटिटीचे किती टाइप? 2. त्यातला पहिला फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा टाइप रे दोस्तो हो डिराइव्ड क्वांटिटी. सॉरी, दुसरा टाइप आहे स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी. Are you getting this thing?
Physics, nature and natural phenomena. Physics can be represented by number of quantities which normally describes an important aspect and whose measurement is necessary. Next point is quantities of two types, fundamental derived and second one is scalar and vector. So what is fundamental quantity? What is derived quantity? You know, see, the quantity which can be measured directly, let us say मी विचारलं तुम्हाला की किती वाजलेत, you can easily see your smartphone, else your watch, else you will see that clock. आणि तुम्ही जितके वाजले तितके मला डायरेक्ट सांगणार. नंबर सेकंड, इफ आय जस्ट वॉन्ट्स टू मेजर लेंथ ऑफ दिस बोर्ड, मला या बोर्डची लेंथ मोजायची, मी इकडनं काहीतरी तो टेप असतो ना मोजायचा, तो ठेवणार आणि तो असा पकडून ठेवणार. इझिली वी कॅन मेजर डायरेक्टली द लेंथ. माझं वजन किती आहे मला मोजायचं असेल तर मी काय करणार, इझिली वजन काट्यावरती जाऊन असं उभा राहणार, संपलं वजन, मोजलं डायरेक्ट. हे सगळ्या गोष्टी मोजताना त्या कोणावरही डिपेंड नसतात आणि कोणावरही डिपेंड नसतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, फंडामेंटल क्वांटिटी. इन दिस फिजिकल वर्ल्ड देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. द क्वांटिटीज which cannot depends on any other quantity. जी क्वांटिटी मोजताना डायरेक्ट मोजली जाते, जी कोणावरही डिपेंड नसते, त्या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, फंडामेंटल क्वांटिटीज म्हटलं जातं. फंडामेंटल क्वांटिटीज आर 7. किती आहेत, 7. त्यातल्या 3 मागा मी सांगितल्या. कोणत्या कोणत्या, लेंथ, आणखी मास, आणखी टाइम, आणखी टेम्परेचर, आणखी करंट, आणखी मास ऑफ सबस्टन्स, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. 1 2 3 4 5 6 and 7. मी 7च फंडामेंटल क्वांटिटी सांगितल्या. या जगात 7च फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, मास ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. सांगतो, लेंथ कळलं, मास पण कळलं, टाइम पण कळलं, टेम्परेचर, जे आपण कुणी आजारी पडलं घरात तर थर्मामीटर देतो आणि ते थर्मामीटर मोजतं ते टेम्परेचर. करंट म्हणजे काय, जो शॉक लागतो ना आपल्याला, ही इलेक्ट्रिसिटी असते, ओपन वायर असली, हात लावला की शॉक लागतो, करंट कधी जास्त लागतो कधी कमी लागतो. तो छोटा सेल घेतला तर त्याचा करंट कमी असतो. हे मोठं आपलं घर आहे त्याच्यामध्ये ओपन वायरला हात लावला की तो करंट जास्त असेल. मास ऑफ सबस्टन्स, आपण नाही का दुकानात जातो, सोनं घेताना फार छोटं असतं, किमतीत जास्त असतं, क्वांटिटीत फार छोटं असतं, जे मोजलं जातं त्याला मास ऑफ सबस्टन्स म्हणतात, ते मोलमध्ये मोजतात. ल्युमिनस इंटेन्सिटी, छोटा बल्ब छोटी इंटेन्सिटी देतो, उजेड देतो ना, छोटा बल्ब छोटा उजेड, सूर्य मोठा उजेड देणार. मग इथे घरातल्या छोट्या बल्बची ल्युमिनस इंटेन्सिटी कमी असून त्या सन जो आहे त्याची ल्युमिनस इंटेन्सिटी जास्त आहे असं म्हणतो आपण. कळलं का? सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. या लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी which can be, या क्वांटिटीज डायरेक्टली मोजल्या जातात. these quantities can be directly measured. या क्वांटिटीज डायरेक्ट मोजता येतात. माझा सेकंड पॉइंट. मग आता डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, फंडामेंटल कळलं की डिराइव्ड कळणार. ज्या क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड नसतात त्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात. या क्वांटिटी 7 आहेत आणि या क्वांटिटी डायरेक्ट मोजल्या जातात. हे 3च पॉइंट सांगितले. इकडे डिराइव्ड मध्ये असं सांगणार, ज्या क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड असतात. लेटस से मी तुम्हाला विचारलं, मित्रांनो फोर्स किती रे, तुम्ही म्हणणार सर फोर्स पाहिजे. फोर्सचा फॉर्म्युला मास आणि ऍक्सेलरेशनचं मल्टिप्लिकेशन असतं.
तुम्ही आम्हाला मास द्या, ॲक्सेलरेशन द्या, मी तुम्हाला फोर्स सांगतो. अरे हो, हेच बोलतोय मी पण. फोर्स डायरेक्ट मोजता येत नाही, तो त्याच्यासाठी कोण लागेल, मास आणि ॲक्सेलरेशन लागेल. मग फोर्स दुसऱ्यावर डिपेंड झाला ना, बरोबर, मग ही डिराइव्ड क्वांटिटी आहे असे म्हणता येईल. द क्वांटिटी which can be depends on any other quantities. त्या क्वांटिटीला काय म्हणणार, डिराइव्ड. डिराइव्ड क्वांटिटीचे एक्झाम्पल काय काय सांगाल. डिराइव्ड क्वांटिटी मध्ये मी सांगितल्याप्रमाणे फोर्स, वर्क, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, या क्वांटिटीज खूप आहेत, खूप. मेन 7च फंडामेंटल आहे, बाकी उरलेल्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत ज्या दुसऱ्यावर डिपेंड असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीट ऐका, फंडामेंटल क्वांटिटीज वरच इतर क्वांटिटी डिपेंड असतात. इतर म्हणजे कोण, डिराइव्ड. डिराइव्ड क्वांटिटी कुणावर डिपेंड असते, फंडामेंटल क्वांटिटीवरती. म्हणून डोक्यात ठेवा, लास्टचा पॉइंट फंडामेंटल मध्ये सांगितलं होतं, दिस क्वांटिटी कॅन बी डिरेक्टली मेजर. इकडे काय सांगितलं जाणार, दिस क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. डायरेक्टली मोजता येत नाहीत. सोपं काम. आताच्या या छोट्याशा आपल्या सेशनमध्ये, एकदम मजेशीर सेशनमध्ये मी फिजिक्सबद्दल बोललो आणि सगळ्यात सोप्या सोप्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये फिजिकल वर्ल्ड आहे. फिजिक्स म्हणजे काय, इट इज नथिंग बट नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं की बाबांनो, व्हॉट डज इट मीन बाय क्वांटिटी. मग मी सांगितलं फिजिक्स, फिजिकल, नेचर आणि नॅचरल फेनॉमेना याला अंडरस्टँड करायचं असेल तर काय माहिती पाहिजे, क्वांटिटी माहिती पाहिजे. क्वांटिटी म्हणजे काय, जी गोष्ट कशाला तरी रिप्रेझेंट करते आणि जिचं मोजणं आपल्यासाठी गरजेचं ठरतं. कळलं, मग त्याला क्वांटिटी म्हणणार. मग क्वांटिटीजचे टाईप किती सांगितले, 2, फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी हा पहिला टाईप, दुसरा स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी हा दुसरा टाईप. मग फंडामेंटल आणि डिराइव्ड मध्ये गेलो. मग फंडामेंटल म्हणजे काय, ही अशी क्वांटिटी जी मोजणं गरजेचं आहे, जी रिप्रेझेंट करते, पण ही क्वांटिटी कुणावरही डिपेंड नसते, स्वतंत्र, बेसिक, एकदम बेसिक क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणणार. टाईप किती, 7 कुठले, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, मास ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, या 7च आहेत. आणि या क्वांटिटीज डायरेक्ट मोजता येतात, या कशावरही डिपेंड नसतात. खूप इझी आहे हे, एकदम मस्त. आणि ज्या क्वांटिटी कोणावरही डिपेंड असतील तर त्या क्वांटिटी डिराइव्ड असतात. या 7 सोडून उरलेल्या फोर्स, वर्क, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, पोटेन्शियल डिफरन्स, आणखी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, हे सगळं काय झालं, डिराइव्ड क्वांटिटी झालं. आणि या क्वांटिटी डायरेक्ट मोजता येत नाही. याच्यानंतर खूप भारी पार्ट आहे हा. याच्यानंतर येतं स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीज. स्केलर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय, एवढं भारी आहे ना. याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ट्यून राहा, म्हणजे हा टाईप पुढे जाईल. आय होप की मस्त कळलं असेल, भारी कळलं असेल. फिजिक्स, आय लव्ह दिस फिजिक्स, एवढं लक्षात ठेवा. आय कॅन डू इट. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.